की नागपूर विमानतळाचं ब्राउनफील्ड प्रोजेक्ट ज्यामध्ये अतिशय आधुनिक अशा प्रकारचं विमानतळ होणार आहे, 2 रनवेज होणार आहेत। अशा या विमानतळाच्या आज हस्तांतरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि एव्हिएशन मिनिस्टर राजूजी यांचे मी मनापासून आभार मानेन। महाराष्ट्र सरकारचे हा जो प्रस्ताव पाठवला होता त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे आणि आता अतिशय आधुनिक अशा प्रकारचा एअरपोर्ट हा नागपूरला GMRच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होणार आहे। त्यामुळे आज आम्ही सगळे आनंदी आहोत की नागपूरला नवीन एअरपोर्ट मिळतो। समृद्धीनंतर हा एअरपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा विदर्भाच्या दृष्टीने असणार आहे। मुळातच आपल्याला कल्पना आहे की आपण जो कार्गो हबचा प्रोजेक्ट इतके वर्ष करत होतो त्याच्यामध्ये एअरपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा घटक होता, पण तोच मागे राहिला होता। जवळपास 4-5 वर्ष हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये केसेस चालल्या, पण आता सगळे निकालही आले आणि आता ते काम झाल्यामुळे आणि जसा हा एअरपोर्ट तयार होईल कार्गो हबचं जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करता येईल। जे 6 खासदार आले त्यात तुमची महत्त्वाची भूमिका आहे, त्यांना भाजपात यायचं होतं असं म्हटलं जातं। निश्चितपणे नागपूर मला असं वाटतं की मध्य भारताचं एक प्रमुख एअरपोर्ट म्हणून आता नागपूर एअरपोर्टकडे पाहिलं जाईल। विदर्भाच्या विकासासाठी किती मदत होणार आहे शेतमाल इंटरनॅशनल मार्केटमध्ये? असं आहे की आता आपण जर बघितलं तर एक आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे सर्व प्रकारे अर्थव्यवस्थेला चालना देते, त्यामुळे शेतकरी असो उद्योग असो सर्व प्रकारच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना एक लंबा इंतजार अभी समाप्त हो रहा है नागपुर एयरपोर्ट को लेकर, आप लगातार इसको प्रशिक्षित है, कैसे देखते हैं कि आज बहुत ही हर्ष की बात है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में नागपुर एयरपोर्ट का जब हस्तांतरण GMR को कर रहे हैं और एक बहुत ही अच्छा आधुनिक इस प्रकार का एयरपोर्ट यहाँ पर तैयार हो रहा है। इस एयरपोर्ट के कारण मध्य भारत को एक बहुत ही अच्छा एयरपोर्ट भी मिलेगा, एक इकोसिस्टम मिलेगी। कार्गो हब का जो हमारा सपना है वो भी यहाँ पर पूरा होगा और निश्चित रूप से मैं ऐसा मानता हूँ कि इससे आर्थिक विकास में बहुत बड़ी मदत होगी। शरद पवार म्हणाले एकही खासदार आमचा फुटणार नाही। शरद पवार ऑपरेशन टायगर नंतर तुळवातुळवीची भाषा होते। संजय राऊतांनी देवेंद्र भारतींना पत्र पाठवलं आहे की माझ्या घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली जात आहे। दीना पाटील कोणाचंही घर बॉम्बने आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील।